भेट घेतली? मंत्रिपदाचं शपथविधी आणि खातेवाटप झाल्यापासून खासदार छत्रपती उदयनराजे हे दिल्लीला होते अधिवेशनाला आणि आमच्या फोनवरनं बोलणं होत होतं, पण समक्ष भेट आमची दोघांची नव्हती. असे आले आणि आता कालच सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी ही माझ्यावर देवेंद्रजींनी दिली. आज उदयनराजेंना भेटण्यासाठी आणि त्यांनी जी भूमिका घेतली की जिल्ह्यामध्ये मंत्रिपदाच्या याच्यामध्ये मला यावेळची संधी भारतीय जनता पार्टीकडनं मिळाली पाहिजे. ते असतील, मनोजदादा असतील, अतुलबाबा असतील आणि सर्वच भरत पाटील आमचे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी सगळ्यांनीच वेगवेगळ्या पद्धतीनं देवेंद्रजींना भेटून आपापल्या इच्छा व्यक्त केल्या आणि आज माझ्यावर जबाबदारी दिली. आज तसं बघितलं तर मोठी जबाबदारी आहे आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्यात आणि नक्कीच मी मागं सुद्धा इलेक्शन आपलं विधानसभेचं झाल्यानंतर मी बोललो होतो की ही आता सातारा जिल्ह्याची नवीन सुरुवात आहे आणि उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्यामध्ये फार मोठी ताकद आता निर्माण झाली. लोकसभेला आपण अटीतटीची निवडणूक झाली, पण त्या ह्याच्यामध्येच भारतीय जनता पार्टी किती खोलवर आहे, रुजली आहे हे आपण दाखवलं आणि महाराज त्यावेळेला खासदार झाले. आज त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहेच आणि तिथूनच सुरुवात झाली, तिथूनच सगळं चित्र हे खरं म्हणजे बदलत गेलं आणि विधानसभेला तर म्हणजे काय म्हणायचं, त्याचा जो काही मंदिर आपण जसं बांधतो म्हणजे पाया उदयनराजेंची लोकसभा होती आणि त्याचा कळस जो आहे ही विधानसभेच्या निवडणुका झाल्या. सर्व जागा महायुतीच्या इथं निवडून आल्या. मला वाटतं लोकसभा मतदारसंघामध्ये सातारा एकमेवच असत की ज्या ठिकाणी सगळ्या जागा लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या निवडून आल्या. दुसरीकडे इकडे तिकडे थोडं झालं असेल. नक्कीच आम्ही सर्वजण मिळून उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने काम करू. राज्य आणि केंद्र या दोन्हीचं समन्वय विक्रमसिंग पाटणकर सरकार असतील. त्यानंतर हा जो जिल्हा आहे ते ज्या जिल्ह्यात संपूर्ण अनेक चळवळी